नगर तालुक्यातील अकोळनेर गावच्या शिवारामध्ये गेल्या आठवड्याभरापासून बिबट्याचा वावर दिसून येत आहे। अनेक शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास अकोळनेर ते भोरवाडी जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्या दिसून आला होता। बिबट्याचा वावर असलेल्या भागामध्ये वन विभागाने तातडीने पिंजरा बसवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। नगर शहरापासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनेवाडी चासगावच्या परिसरामध्ये महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्या शेताजवळ महिनाभरापासून एका बिबट्याच्या मातीचा 2 बिल्ल्यासह वावर असल्याचे समोर आले होते। त्यानंतर आता पुन्हा तेथून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोळनेर परिसरामध्ये गेल्या आठवड्याभरापासून बिबट्याचा वावर दिसून येत आहे। अकोळनेरसह जाधववाडी, भोरवाडी, सारवा, कासार, घोसपुरी या गावांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे। अकोळनेर गावच्या शिवारामध्ये गेल्या आठवड्याभरापासून रात्रीच्या वेळी अनेक शेतकऱ्यांना बिबट्या दिसला आहे। याबाबत त्यांनी गावचे सरपंच प्रतीक शेळके यांना माहिती दिली। सरपंच शेळके यांनी बिबट्याबाबतची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती। मात्र अकोळनेर परिसरामध्ये वावरणारा प्राणी हा बिबट्याच आहे का याचा पुरावा देण्याची अजब मागणी वन विभागाने केली होती। वन विभागाने मागितलेल्या पुराव्यामुळे ग्रामस्थांमध्ये वन विभागाविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली होती। अशातच सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास अकोळनेर गावातील जितेंद्र शेळके हा युवक कामरगावहून भोरवाडी मार्गे गावाकडे येत असताना खडकवाडी ते म्हसोबा मंदिर या परिसरामध्ये डोंगरावरून खाली शेतीत असलेल्या भागाकडे बिबट्या जाताना दिसला। त्याने तत्काळ ही माहिती सरपंच प्रतीक शेळके यांना दिली होती। ही माहिती मिळताच सरपंच शेळके यांनी काही सहकाऱ्यांना कारमध्ये घेऊन त्या ठिकाणी धाव घेतली। कारच्या उजेडामध्ये त्यांना बिबट्या दिसून आला। त्यांनी तत्काळ आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ काढला। सरपंच शेळके व त्यांचे सहकारी सुमारे अर्धा तास त्या ठिकाणी वाहनात पोहोचून होते। त्यावेळी बिबट्याही तेथेच रेंगाळत होता असे सरपंच शेळके यांनी सांगितले। बिबट्याच्या व्हिडिओचा पुरावा वन विभागाला देणार असून आता तरी त्यांनी या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच शेळके यांनी केली आहे। आमच्या अकोळनेर गावामध्ये गेली 7-8 दिवसापासून बिबट्याचा वावर चालू आहे। प्रत्येक शेतकऱ्यांना बिबट्या हा दिसून आलेला आहे। आम्ही अनेक वेळा वन विभागाचा संपर्क साधला तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आपण बिबट्या आहे याचा कसला तरी एक ठोस पुरावा द्यावा। पण काल 8:30च्या सुमारास आमचा सहकारी मित्र जितेंद्र हा कामरगाववरून अकोळनेर येत असताना भोरवाडी रोडवरती अकोळनेर परिसरामध्ये त्याला बिबट्या दिसून आला। तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही आमच्या सहकार्यांना घेऊन त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी बिबट्या हा खरोखर आढळून आलेला आहे। त्याचा आम्ही व्हिडिओ पण काढलेला आहे। या ठिकाणी ज्या ठिकाणी बिबट्याने ज्या ठिकाणी बिबट्या वावरत आहे त्या ठिकाणी कमीत कमी 200 ते 300 एकर क्षेत्र वैध आहे। त्या ठिकाणी बाग आहेत। या ठिकाणी अनेक प्रकारचे कांदा बिंदा असे लागवड केलेले आहेत। तरी शेतकऱ्यांना आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे की या बिबट्यापासून आपण सर्वांनी सावध राहावं। त्या परिसरातील सर्व नागरिकांना तसेच गावातील सर्व ग्रामस्थांना आम्ही ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे सर्वांना निरोप फोन केलेला आहे। तरी सर्व अकोळनेरमधील नागरिकांना आम्ही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तरी आम्ही जो व्हिडिओ काढलेला आहे हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सुपूर्द करणार आहोत आणि लवकरात लवकर या ठिकाणी आपण पिंजरा लावावा असे आम्ही वन विभागाला एक विनंती करतो। अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट मधून विकत घेईन। एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना। या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक, फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत, फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही। विजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्स लागू। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।